चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत येत्या 8वीचा 15 टॉपिक म्हणजे त्या टॉपिकचं नाव आहे एरिया आणि त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट आहे 15.5 म्हणजे 15.5 वर जे आपले क्वेश्चन आहेत 2 ते क्वेश्चन आज आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. आणि कोणाचे एरिया काढायचे बेटा? एरिया ऑफ फिगर्स हॅव्हिंग इरेग्युलर शेप म्हणजे त्या डायग्राम ही अशी डायग्राम आहे हिचा पूर्ण एरिया काढायची. हिचा पूर्ण एरिया काढायची. मग अशा इरेग्युलर शेपचा एरिया आपल्याला काढता येते का? कोणता फॉर्म्युला माहित आहे का? नाही. काय करायचं? स्टेप बाय स्टेपनं पूर्णच आता बघ ही डायग्राम आहे. याच्यामध्ये तुला हे बघ बाळा इकडे बघ थोडं. हां. याच्यामध्ये बघ तुला इथं एक दिसतंय. हो बघ हा एक डायग्राम वेगळा दिसतंय. हे राइट अँगल ट्रायंगल दिसतंय. ओके. मग तुला इकडला एक राइट अँगल ट्रायंगल दिसतंय. मग आपल्याला राइट अँगल ट्रायंगल चा फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्या फॉर्म्युल्यानं ह्या डायग्रामचा एरिया काढून घ्यायचा. मग नंतर हे पूर्ण सपोज हे पूर्ण हे पूर्णचा एरिया हे एक ट्रायंगल दिसते पी एस टी. हे एक पी क्यू ए आणि आर सी एक हा पूर्ण दोन हे तीन ट्रायंगल आहे त्याच्यात. आणि हे जे दिसते तुला हे एवढं हे ट्रॅपेजियम आहे. काय ट्रॅपेजियम म्हणजे 1 2 3 हे चार चार त्याच्यात फिगर आहेत डायग्राम मध्ये. ओके. या चारीचा एरिया काढायचा आणि या चारीचा एरिया काढून सर्वांची सम म्हणजे बेरीज करायची. मग आपल्याला काय निघणार आहे? तर फाइंड द एरिया ऑफ गिवन प्लॉट्स. हे जे प्लॉट आहे त्याचा आपण एरिया काढू शकतो. मग येत बघ टेन्शन नाही घ्यायचं. आपण एका एकानं सॉल्व्ह करू एका एकानं सॉल्व्ह करू. ओके. एकदम सिंपल पद्धतीनं. चला लक्ष द्या सर्वांनी. आता बघा इकडे माय राजे हो माय पिल्ले हो बघा इकडे आपण काढून घेऊ पहिल्यांदा सुरू बेटा. याचा याचा एरिया काढून घेऊ. कोणाचा? हे बघ हे इथं परपेंडिक्युलर आहे. हे बघ एका एका ना भाऊ कोण पी ए क्यू चा एरिया काढून घेऊ पहिल्यांदा सुरू. बघ आता फक्त आपण घेऊ पहिल्यांदा सुरू ट्रायंगल. कोणता बेटा? ट्रायंगल पी ए क्यू. ओके. पी ए क्यू मध्ये ह्या पी ए क्यू ह्या पी ए क्यू मध्ये आपल्याला पी ए काय दिले बेटा? 30. ओके. आणि ए क्यू किती दिले? 50. दोन गोष्टी माहित झाल्या. पीए मध्ये 30 हे बेस आहे. हे परपेंडिक्युलर त्याची हाईट किती आहे? 50. ए क्यू त्याची काय झाली बेटा? हाईट झाली. ओके. मग आपल्याला काढायचे एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता? पी ए क्यू चा एरिया काढायचे आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला. तर 1/2 माय पिल्ल्या. आता बेस बेस म्हणजे याचा कोणता? मग हे होय तुझा बेस. हे होय तुझा बेस. पी ए त्याचा बेस झाला. म्हणजे तू इथं लिहू शकतोस 30. हाईट त्याची म्हणजे ए क्यू आहे इथं लिहू शकतोस किती? 50. ओके. बघ आता याचे अर्धे किती झाले बेटा? 15. बरोबर. 30च्या अर्धे 15 दोन याला भागलं 15 गुणिले 5 म्हणजे 15 5 75 आणि एक झिरो लावून टाक. इथं आलं. हे कशा आहेत? मीटर मध्ये आहेत सर्व. म्हणजे इथं आलं मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर किंवा मीटर. ओके. हे निघाला आपला एरिया ऑफ पी ए क्यू. आपल्याला ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रामचा एरिया निघाला. नंतर ह्या डायग्रामचा एरिया काढून घेऊत आपण. मी कलर वेगवेगळे करतो तुम्हाला समजल. ओके. हा म्हणजे इथं दुसरा कोणता ट्रायंगल आहे बेटा? इथं ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल घ्यायचा कोणता दादा हरी? आर सी एस. आर सी एस. मग सी एस म्हणजे बेस आहे. सी एस म्हणजे बेस आहे. त्याचं किती आहे बेटा? 60 आहे. किती आहे? 60 आहे. ओके. सी एस 60 आहे. हाईट त्याची हाईट हाईट म्हणजे आरसी. आरसी किती आहे बेटा? 25. आरसी किती आहे? 25. 25 आहे ना? आरसी 25. माय पिल्ला इकडे बघ. हे बघ आरसी किती आहे बेटा याची? 25 आहे. मग तुला बेस दिलाय, हाईट माहित आहे. मग आपला जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो तो फॉर्म्युला कोणता असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. मग हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचे. कोणाचा एरिया काढायचे? एरिया काढायचे आपल्याला ट्रायंगल आर सी एस चा. म्हणजेच 1/2 इंटू बेस इंटू हाईट फॉर्म्युला लिहून घेतलात. मग 1/2 इंटू बेस काय आहे बेटा? बेस म्हणजे बी किती आहे? 60.
गुणिले हाईट किती आहे 25. ओके. तर याच्या अर्धे किती झाले 30. 2 न 60 ला भागल्या त्याच्या अर्धे आले 30. मग 25 त्रिक 75 म्हणजे 0 ला 0. ओके. म्हणजे 750 स्क्वेअर मीटर हे काय आला आपला याचा एरिया आला RCS. आपल्याला ह्या डायग्राम मध्ये PQA ह्या डायग्रामचा आणि ह्या डायग्रामचा एरिया निघाला. मग आता आपण बघ इकडे हे बघ याचा काढून हे काय दिसतंय हे कलर केलेलं हे एवढं हे काय आहे बेटा ट्रॅपेझियम आहे. ओके. हे काय ट्रॅपेझियम AQ आणि RC हे कसे आहेत दोन पॅरलल आहेत. ओके. हे दोन कळालं. आता या समोरच्या पेजेसवर AC कोण कोण AQRC 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 is a trapezium. हे कोण आहेत बेटा ट्रॅपेझियम AQ आणि RC हे पॅरलल आहेत. तर आता आपल्याला AC माहित पाहिजे. हे AC काढावं लागणार. AC काय राहील AB प्लस BC. ओके. AB प्लस BC ही त्याची हाईट असणार आहे आणि हे दोन रेषा पॅरलल आहेत. मग हाईट कोण आहे त्याची AC आहे. ओके. AC त्याची हाईट आहे. AC म्हणजे कोण आहे AB प्लस BC. AB प्लस BC आहे का AB प्लस BC 30 आहे. ओके. 30 म्हणजे 30 प्लस 30 किती झाले बेटा हे 60 मीटर मध्ये आहे. म्हणजे तुझं AC त्याची हाईट किती निघाली 60 मीटर. ओके. मग AQ आणि RC AQ आणि RC AQ किती आहे बेटा AQ आहे तुझं 50 आणि RC आहे तुझं 25 आहे का 25 RC किती आहे 25 हे झाली 25. मग तुला काढायचे एरिया ऑफ ट्रॅपेझियम AQRC त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट हा आपला फॉर्म्युला आहे. ओके. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त किमती भरायच्या 1/2 सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड कोणकोणती आहे AQ आणि RC आहे. AQ प्लस RC आणि इंटू हाईट कोण आहे बेटा हाईट AC आहे. हाईट कोण आहे AC. तर 1/2 इंटू AQ किती आहे AQ आहे आपलं 50. 50 प्लस 25 गुणिले AC किती आहे 60. ओके. चला 1/2 इंटू हे झालं 75 सॉरी 50 हो 75 हे झालं 60. मग याच्या अर्धे किती बेटा 30. आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम AQRC इक्वल टू याचा एरिया काय निघाला 30 गुणिले 75. 30 गुणिले 75 एक 0 लावायचा 5 त्रिक 15 हातच्याला 1 7 त्रिक 21 आणि 1 22 म्हणजे 0 2250 याचा एरिया निघाला आपल्याला 2250 स्क्वेअर मीटर. ओके. आता बघा ह्या ट्रॅपेझियमचा एरिया निघाला आपल्याला 2250 याचा एरिया झाला याचा एरिया झाला याचा एरिया झाला. मग मला कोणाचा एरिया काढायचे भाऊ इकडे बघ नीट. आता बघ मला एरिया काढायचे ह्या ट्रायंगलचा जे डायग्राम हे ग्रीन केलं ना हे एवढ्याचा एरिया काढायचा PTS कोणाचा PTS. ओके. मग इन ट्रायंगल PTS. ओके. PTS आता PTS मध्ये हाईट कोण आहे BT. हाईट कोण आहे BT किती आहे BT किती आहे बेटा BT आहे 30. BT किती आहे 30 मीटर. चल मग आता मला हे जे बेस आहे बेस कोण आहे PS आहे PS बेस आहे. ओके. PS बेस आहे. आता हे PS इथून इथपर्यंत आहे तर PS म्हणजे PA प्लस AB प्लस BC प्लस CS. ओके. ह्या सर्वांची बेरीज हे जे बाजू आहेत ना हे सर्वांची बेरीज मग PA प्लस AB प्लस BC PA
प्लस ए बी प्लस बी सी प्लस शेवटी कोण आहे सी एस. शेवटी कोण आहे सी एस. ओके, मग पी एस अगोदर काढून घ्यावं लागेल. पी ए किती आहे 30 आणि 60. आपल्याला याचा एरिया काढायची. ओके, हे पी एस चा इथं 60 आहे म्हणजे 30 30 प्लस 60. चल, पी एस किती आला सांगा आता मला. 120 म्हणजे 150. किती आला 150. 30 आणि 30 3 1 3 6 3 3 9 9 म्हणजे सर्वांची बेरीज झाली किती बेटा 150 स्क्वेअर सॉरी मीटर. काय आलं मीटर. म्हणजे आपल्याला हे जे निघालं आपलं बी निघालं म्हणजे हे काय निघालं बेस निघालं. मग आता एरिया याचा काढायचे. ओके, याचा काय काढायचे एरिया. मग एरिया ऑफ ट्रायंगल कोणता बेटा टी टी एस 1/2 इंटू बी इंटू एच. 1/2 इंटू बी काय आहे बेटा बी 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 म्हणजे बेस म्हणजे 150. हाईट किती आहे 30. यानं याच्या अर्धे म्हणजे 2 आपण 30 ला काय करायला भागाल्या 2 ने 30 ला भागल्या 15. पण 15 15 गुणिले 15 म्हणजे 200 किती 25. एक झिरो लाव 22 50 म्हणजे याचा एरिया आला आपला स्क्वेअर मीटर. काय आला स्क्वेअर मीटर. कळालं. आता बघा इकडे आपण याचा एरिया काढला याचा काढला याचा काढला. हे ट्रायंगल होता हा ट्रॅपेजियम होता हा ट्रायंगल होता आणि हा ट्रायंगल होता. म्हणजे 3 ट्रायंगल एक ट्रॅपेजियम मिळून ह्या प्लॉट तयार झाला. मग ह्या प्लॉटचा एरिया काढण्यासाठी अगोदर आपण ह्या छोट्या छोट्याचे काय केले आपण एरिया काढून घेतले आणि सर्वांचा एरिया तिथे काय करायचं बेटा सम करायचं म्हणजे बेरीज करून टाकून द्यायची. मग आपल्याला सर्वांचा एरिया निघते. मग एरिया ऑफ प्लॉट्स एरिया ऑफ प्लॉट घेऊ पुढं. चला एरिया ऑफ प्लॉट प्लॉट जो एरिया आहे ना प्लॉट एरिया ऑफ प्लॉट. आता काय करायचं पहिल्यांदा सुरू हा एरिया उचलायचा. एरिया ऑफ पी ए क्यू पी ए क्यू पी ए क्यू एरिया ऑफ ट्रायंगल पी ए क्यू प्लस एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता आर सी एस आर सी एस आर सी एस आर सी एस प्लस एरिया ऑफ ट्रायंगल तिसरा कोणता तिसरा वाला हा पीटीएस पीटीएस पीटीएस. ओके, आणि एरिया ऑफ ट्रॅपेजियम ट्रॅपेजियम कोणता आहे बेटा ए क्यू आर सी ए क्यू आर सी ए क्यू आर सी. ओके, सर्वांचा फॉर्म्युला. तर एरिया ऑफ प्लॉट त्या प्लॉटचा आपल्याला एरिया काढायचे. मग पहिल्या सुरू हा ट्रायंगल काढला हा ट्रायंगल 3 ट्रायंगल एक ट्रॅपेजियम होता. आता याच्यात काहीच नाही बेटा किमती भरायचं आणि सॉल्व्ह करायचं. आपली जे पहिली किंमत आली ती किती आली ती 750. दुसरी 750 पहिली 750 दुसरी पण 750 आणि तिसरी किती आलत 22 50 दोन्ही बी हे काय आले 22 50 22 50 प्लस 22 50. ओके, आता सर्वांची बेरीज. आता 22 50 आणि 22 50 किती झाले 0 ला 0 5 10 चे 1 4 आणि 1 5 बे 1 बे 2 4 म्हणजे 4500. ओके, 4500 मध्ये 750 मिसळ साधन 14 1400 हे 1500 झाले. ओके, 7 आणि 7 14 आणि म्हणजे 1000 किती 500 0 0 5 0 1 4 आणि 5 आणि 1 6 म्हणजे किती आले बेटा 6000 स्क्वेअर मीटर. हा आपला काय निघाला त्या प्लॉटचा एरिया निघाला. कळालं. एकदम साधं सिंपल क्वेश्चन. काय निघालं बेटा 6000 स्क्वेअर मीटर म्हणजे एरिया ऑफ प्लॉटचा आपल्याला एरिया निघाला या. ओके, याचा एरिया किती निघाला 6000 स्क्वेअर मीटर. अगोदर याचा एरिया काढून घेतल्या नंतर ह्या ट्रॅपेजियमचा नंतर याचा एरिया नंतर याचा एरिया. कळालं.
साधं सिंपल क्वेश्चन, एकच फॉर्म्युला आपल्याला याच्यात दोन फॉर्म्युले यूज पडले, एक ट्रायंगलचा आणि एक ट्रायपॅजियमचा. ओके, या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. हा झाला आपला प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन. तर आता आपण बघणार आहोत दुसरा क्वेश्चन. चला, हा आता आपल्याकडे आहे दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय सांगते की ह्या प्लॉटचाच एरिया काढायची आपल्याला, हे पूर्ण. मग आता तुम्हाला याच्यात काय काय दिसते ते लक्षात आलं पाहिजे. हा बघ, वरी एक दिसतंय इथं, हे ट्रायंगल दिसतंय, हे वरचा वाला ए बी ई. पण हा ट्रायंगल दिसते, पण इथं आपल्याला बेस दिले का? नाही. मग इथं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरण्यासाठी इथं बेस दिले का बेटा? नाही. अगोदर बेस काढावं लागेल. ओके, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनियस दिली, हाईट दिली, बेस काढून घ्यायचा. मग नंतर याला वापरायचं एरिया ऑफ ट्रायंगल, याचा एरिया निघून जाईल. मग नंतर बीसीई, हा वाला बीसीई वाला, ही बाजू माहित आहे, ही बाजू माहित आहे, ही 28 बाजू, म्हणजे हा ट्रायंगल वेगवेगळा आहे. याला हिरोन्स फॉर्म्युला वापरायचा, एरिया ऑफ ट्रायंगलचा हिरोन्स फॉर्म्युला वापरून याचा एरिया काढून घ्यायचा. मग नंतर तिसरा सीडीई, म्हणजे याची हाईट दिली आणि बेस दिलाय, म्हणजे याला 1/2 इंटू बेस इंटू हाईट, ह्या फॉर्म्युल्याने याला सॉल्व्ह करता येते. त्याच्या 3 डायग्राम आहेत, पहिली, दुसरी, हे तिसरी. ह्या तिन्हीचा एरिया काढून घ्यायचा, सर्वांची काय करायची? बेरीज करायची. कळालं? चला, आता आपण सुरुवात करू बेटा एक ऐकायला. पहिल्यांदा सुरू घेऊत आपण की in triangle ABE is a right angle triangle. म्हणजे हा काटकोन त्रिकोण म्हणजे झाला. ओके, त्याच्या पुढची बाजू कोण आहे इथं? म्हणजे अँगल ए कितीचा आहे बेटा? इथं 90 आहे. त्याच्या पुढची साइड कोणती आहे? बीई. बीई स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर ए प्लस ए स्क्वेअर. इथं पायथागोरस थेरम वापरल्या. 90च्या पुढची साइड नेहमी हायपोटेनियस असते. ही त्याची हाईट आहे आणि ही त्याची बेस आहे. आपल्याला बेस माहित पाहिजे, म्हणजे ए त्याचा बेस आहे. हे कशावरून घेतल्या? पायथागोरस थेरम पीटी. बीई बीई काढायचे. बीई किती आहे बेटा? 30चा स्क्वेअर आहे. ए बी 24 आहे, 24चा स्क्वेअर. आपल्याला काढायचे एई. ओके, तर 30चा वर्ग किती आहे बेटा? 900, आणि 24चा वर्ग आहे 576 प्लस ए स्क्वेअर. ओके, मग आता हे 576 ला काय करायचं बेटा? इकडे घेऊन या. 900 900 मायनस 576 बरोबर ए स्क्वेअर. आता 900 मधून 576 गेले, 900 मधून 576 गेले किती? 10 मधून 6 गेले, 4 उरले. 9 मधून 7 गेले, 2 उरले. 8 9. ओके, आणि 8 मधून 5 गेले, 3 उरले. 324. 324 बरोबर ए स्क्वेअर. इथं स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणजे हे गेलं रूट मध्ये, बरोबर येई. हे आलं 18चा वर्गमूळ आहे. ओके, येई. मग येई किती आलं बेटा? 18. म्हणजे हे आपलं काय आलं? बेस आलं. काय आलं? बेस आलं. मग मला काढायचे एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? ए बी ई. ह्याच ट्रायंगलचा एरिया काढून घ्यायचा. काय फॉर्म्युला? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, तर 1/2 काय केलं मी? याला पायथागोरस थेरम वापरून याचा बेस काढून घेतल्या. मग नंतर इथं बेस माहित झाला, हाईट माहित झाली, मग याचा आपण एरिया काढून घ्यायची. काय काढायचं बेटा? एरिया. मग आता बेस बेस किती निघाला आपलं? 18. आणि हाईट किती आहे बेटा? हाईट आहे आपली 24. ओके, मग 92 किती बेटा? 18. 9 चोक 36 ला 7 आले 3, 9 दोन्ही 18, 19 20 21 म्हणजे 216. 9 चोक 36 ला 6, 7 आले 3, 9 दोन्ही 18 आणि 21, म्हणजे हे निघालं स्क्वेअर मीटर मध्ये. ओके, स्क्वेअर मीटर म्हणजे हे निघाला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई. आपण हा वरच्या ट्रायंगलचा एरिया आत्ता काढला. ओके, एरिया निघाला आपल्याला वरच्या ट्रायंगलचा. मग आता आपल्याला काढायचे कोण्या ट्रायंगलचा बेटा? हा वाला ट्रायंगल घ्या. कोणता? इन ट्रायंगल बीसीई. बीसीई. ओके, ह्या बीसीई मध्ये बीई. बीई म्हणजे याला ए पकडा. ए म्हणजे किती आहे बेटा? 30. हा,
आणि बीसी म्हणजे बी, त्याला पकडायचं 26, आणि नंतर आपल्याला सीई म्हणजे सी इक्वल टू किती दिले 28. म्हणजे ह्या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, आणि ज्या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू वेगळ्या असतात त्यावेळेस हेरोन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. मग आधी आपल्याला सेमीमीटर काढावं लागेल, म्हणजे एस काढून घ्यावं लागेल. एस म्हणजे काय दादा? ए प्लस बी प्लस सी बाय काय असते 2, म्हणजेच 30 प्लस 26 प्लस 28 डिवायडेड बाय 2. ओके, हे 30 प्लस 26 प्लस 28 म्हणजे 84 बाय 2, म्हणजे किती 42 मीटर मध्ये निघाल. म्हणजे एस आपलं निघालं 42 मीटर. ओके, एस निघालं. मग मला काढायचे आता याचा एरिया. एरिया काढत असताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे माहिती? कोणाचा एरिया काढायचे? एरिया ऑफ ट्रायंगल्स बीसीई. बीसीई एरिया कोणाचा? बीसीई, राईट, बीसीई. ओके, मग फॉर्म्युला आपल्याला काय? रूट मध्ये एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. ओके, तर हे रूट मध्ये एस म्हणजे आपलं निघालं 42, तर 42 मायनस ए, याची किंमत किती होती? 30. याची किंमत 30, 42 मायनस बी ची किंमत किती आहे? बी ची 26, बी ची आहे 26, आणि 42 मायनस हे आहे आपला 28. 28 आहे का बघा? 28, 28. ओके, चला आता हे ठेवले आपण रूट मध्ये. आता इथं बे 42 ला 42 इंटू, आता 42 मधून 30 गेले, किती उरले? 12. ओके, 42 मधून 30 गेले, 12 उरले. 42 मधून 26 गेले, किती उरले? 26 गेले म्हणजे 16. ओके, म्हणजे 16 उरले, आणि 42 मधून 28 गेले, किती उरले? 14. 42 मधून भावा 28 गेले, 12तून 8 गेले, 4 उरले, 3 मधून 2 गेला, 1 उरला, म्हणजे किती उरले? 14. बरोबर. चला याला सॉल्व करा आता. 42 ला 7 सकम 42, 6 दोन्ही 12, एकदा लिहा. 16चा बाहेर आपण 4 काढू शकतो, 16ला राहू द्या, आणि 7 दोन्ही 14. ओके, तर इथं 7 आहे, इथं 7 आहे, या दोन मधात 7 असल्यामुळे एक साईड बाहेर बाहेर येणार. 6 मधात आहे, 1 6 बाहेर आला. 2 मधात आहे, 1 काय आला, 2 बाहेर आला, आणि मधात उरलं काय? 16. 16चा वर्गमूळ काय बेटा? 4, म्हणजे सर्वच्या सर्व काय आले? बाहेर आले. मग आपल्याला 6 दोन्ही 12, 12 सत्ती 84, 84 गुणिले 4, 4 चौक 16ला 6, 4 1, 8 चौक 32 आणि 1 33, म्हणजे 336 स्क्वेअर मीटर याचा एरिया निघाला. एरिया ऑफ बीसीई, एरिया ऑफ ट्रायंगल बीसीचा निघाला 336. कोणाचा निघाला? 336. ओके, चला आता आपल्याला याचा एरिया निघाला, याचा एरिया निघाला. आता एरिया काढायचे सीडीई चा. सीडीई चा इन ट्रायंगल सीडीई. ओके, याच्यात हाईट, हाईट म्हणजे कोण आहे? एफडी. हाईट म्हणजे एफडी. एफडी किती आहे? एफडी निघाले 16. किती आहे बेटा? 16. आणि तिथं बेस, बेस कोण आहे? बेस म्हणजे तुझा सीई, म्हणजे 28. सीई, सीई म्हणजे किती निघाले? 28. मग इथं वापरू शकतोस तू एरिया ऑफ ट्रायंगल सीडीई इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस म्हणजे कोण? बी म्हणजे कोण? सी ही 28. हाईट म्हणजे कोण बेटा? हाईट, 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 हाईट म्हणजे 16. ओके, मग बे 82 16, 8 8 64 ला 4, 46 6, 8 दोन्ही 16, 16 आणि 6 किती? 16 आणि 6 म्हणजे 22. ओके, 16 आणि 8 दोन्ही 16, 16 ला
एक मिनिट. 88 ला 46 6 4 लिहिले 8 2 16 16 आणि 6 4 आणि 5 6 22 200 म्हणजे 24 हे निघाला आपलं स्क्वेअर मीटर. कोणाचा एरिया निघाला बेटा? हे एरिया निघाला CDE चा. कोणाचा निघाला? CDE चा. आता मला सांगा, याचा एरिया निघाला, याचा निघाला, याचा निघाला. मग सर्व एरियाचं आपल्याला काय करायचं बेटा? इथं प्लस करून टाकायचं आणि याला इथं क्लोज करायचं. खतम काम. चला इथं बघा बरं. एरिया ऑफ प्लॉट इक्वल टू पहिल्यांदा सुरू एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल काढले आपण? ABE. ABE. ABE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. दुसरा कोणता ट्रायंगलचा एरिया निघाला आपला? BCE. BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल तिसरा कोणता? CDE. CDE. ओके. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABE. ABE किती निघालतं? AB निघालतं 216. 216. ओके. हे निघालं 216 प्लस हे निघालं 336 आणि हे निघालं 224. चला यांची बेरीज करा आता आणि सॉल्व करून सांगालो. आता काय करायचे आपल्याला बेटा? 216 प्लस 336. 216 प्लस 336. 6 6 12 हातच्याला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 हे 5 म्हणजे 552 मध्ये 200 4 आणि 5 6 5 आणि 6 7 5 आणि 6 7. ओके. म्हणजे आपलं निघालं 700 किती? 76 स्क्वेअर मीटर. ओके. एरिया ऑफ प्लॉटचा 776 स्क्वेअर मीटर. म्हणजे आपला याचा या प्लॉटचा एरिया किती निघाला? 776 स्क्वेअर मीटर. ओके. एकदम सिंपल होतं. पहिल्यांदा सुरू याचा एरिया काढला, नंतर याचा काढला, नंतर याचा काढला. ओके बेटा? ओके. समजलं. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. ओके बेटा? चल मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं, जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पहिल्यांदा सुरू तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ओके बेटा? थँक्यू.